थोडस या ठिकाणी आज या कवयित्री उपस्थित आहेत श्यामला जोशी आणि गझलकार श्रीकांत वाघ या दोघांचं सर्वप्रथम आपल्या विद्यालयात काल सर आम्हाला तुमच्या विद्यालयात यायचंय म्हणलं मॅडम शनिवारी या. काल आपला 10वीचा बोर्डाचा पेपर होता मॅडम. विद्यार्थी देवाचा जी सरस्वती आहे तिचं पहिले वंदन करून आपण तिचं पहिले स्तवन करूया. करितो मी वंदना यश कीर्ती दे आवा सर्वा हे शारदे वरदान दे हे शारदे दायिनी वसो तुझी देवरी कृपा दृष्टी तुझी राहू रे सदैव आम्हावरी तुझी साधना सेवा होई अर्थ मिळो जीवना अर्थ शारदे वरदान दे वरदान दे आपण त्याची अनुभूती घेत असतो. हेच जाणून घेण्याचा दिवस आजचा आहे. त्याची कुठेतरी जाणीव आपल्याला व्हायला हवी आहे. म्हणजे मग पाठ्यपुस्तकात दिलेल्या संकल्पना किंवा ते विज्ञान आपल्याला फार क्लिष्ट आणि अवघड काहीतरी वेगळंच आहे असं जाणवणार नाही. पाणी पितोय, सगळीकडे सायन्स आहे, फक्त हे आपण डोळसपणे बघायला हवं आहे. आता छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटीज या ठिकाणी मुलं करून दाखवणार आहेत तुम्हाला की जे घडते ते असेच काही उलगडे राहायला शिका. कुठली गोष्ट जादू नसते किमया नसते, त्यामागे काहीतरी संशोधन शास्त्र किंवा कुठली तरी एक कारण मीमांसा असते. बस तीच आपल्याला जाणून घ्यायची. काल मी सहज परिपाठाला या ठिकाणी बघितलं की इथे बॉटल्स लावलेल्या आहेत. बरोबर दिसतात आहे तुम्हाला, या झाडाच्या फांदीला बॉटल्स लावलेल्या आहेत. प्रश्न निर्माण झाला का कोणाच्या मनामध्ये की त्या तिथपर्यंत कशा काय टाय केल्या असतील बॉटल्स, तिथपर्यंत कोणी जाऊ शकेल, फांदीवर कसं चढणार कोण? सो जिथे जिथे आपल्याला असं जाणवतं फक्त आपल्याला करायचं काय आहे की त्याच्या मागची कारणं शोधायची. आणि पूर्वी आमच्याकडे साहित्य फार नसायचं, एक पडायचं, पण तुम्ही इतके नशीबवान आहात की तुमच्या हाती 24 तासात कितीतरी वेळा मोबाईल असतो तुमच्या आई किंवा वडिलांना. जाणून घेऊ शकता आणि एकदा काही कारण जाणून घ्यायला आनंद वाटला की मग बघा तुमचा जो अभ्यास, म्हणजे आता तुम्ही विद्यार्थी आहात, तुमचं फक्त हे एवढंच असतं की बाबा आम्हाला चांगले मार्क्स मिळवून चांगल्या मार्कांनी पास व्हायचं आहे, परंतु अभ्यास होत नाही, परीक्षेत प्रश्नांची उत्तरं लिहिता येत नाही, कारण कुठेतरी त्या विषयाशी आपण मनानं लिंक झाले. चांगले शिक्षण घेऊन साक्षर आपण हो, शाळेमध्ये जाऊन धडे चालायचे योगे, सराव लागलं शाळेमध्ये लवकर लवकर जाऊ, शाळेमध्ये जाऊन धडे पाठीवरती आपण काढू पाणी गिरवून, पाठीवरती आपण काढू घडाया नवी चेतना, गुरुने जगाया दिली प्रेरणा, शिकाया घडाया नवी चेतना, गुरु अक्षरांना वळण लावतो, गुरु अक्षरांना वळण लावतो, गुरु जीवनाला दिशा दावतो. लावतो ना गुरु अक्षरांना वळण, गुरु अक्षरांना वळण लावतो, गुरु जीवनाला दिशा दावतो. जगाया नव्याने मिळी चालना,
गुरुने जगाया दिली प्रेरणा. गुरु ज्ञान रूपी दिवा देवता, गुरु ज्ञान रूपी दिवा देवता, गुरु सद्गुणांची जणू देवता. गुरु ज्ञान रूपी दिवा देवता, गुरु सद्गुणांची जणू देवता. तिचा शब्द एक एक हो प्रार्थना, गुरुने जगाया दिली प्रेरणा. कृपेची मुलांवर धरे सावली, कृपेची मुलांवर धरे सावली. गुरु एक तुझी जणू माऊली. मुलांच्या चुकांची तिला वेदना, गुरुने जगाया दिली प्रेरणा. आणि गुरुचं स्वप्न काय असतं बघा, की जगी थोर व्हावे असे ध्येय धर, जगी थोर व्हावे असे ध्येय धर. असो क्षेत्र कुठले की गाठो शिखर, जगी थोर व्हावे असे ध्येय धर. असो क्षेत्र कुठले की गाठो शिखर. गुरु हीच मागे, गुरु हीच मागे, गुरु दक्षिणा. गुरुने जगाया दिली प्रेरणा. आणि शेवटच्या ओळी, की खरे ज्ञान असते तिथे नम्रता, खरे ज्ञान असते तिथे नम्रता. तिथे मन झुकावे जिथे सभ्यता. ही शिक्षक दिनाला गुरु वंदना, गुरुने जगाया दिली प्रेरणा, गुरुने जगाया दिली प्रेरणा.